शरद पवारांनी उद्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। पक्षाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक। तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीतल्या घडामोडींना वेग, संघटना बांधणी संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। भेटीचं कारण गुलदस्त्यात। वरिष्ठ नेते फडणवीसांना भेटत असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा। राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक। 16 जागांपैकी राष्ट्रवादी 2 जागा लढवण्यास इच्छुक। राजीव साबळेंनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। रायगड, रत्नागिरी आणि पुणे जागा लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इच्छुक। कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच। शिवसेना राष्ट्रवादीत उमेदवारीवरून चढाओढ। शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, मुलगा अनिकेत तटकरे राजकीय पुनर्वसनासाठी आग्रही असल्याचं कळतंय। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी इच्छा व्यक्त केली। देशातलं सध्याचं संकट पाहता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य। विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही बिनविरोध व्हावी याकरता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे। पेट्रोल डिझेलची टंचाई आहे किंवा थोडी आपत्ती आहे याचा विचार करून मला वाटतं ही निवडणूक अनौपचारिक व्हावी अशी विनंती मी सर्वांना करणार आहे। अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील। राजकारणामध्ये मंत्रीपद म्हणजे अंतिम ध्येय नाही, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। जनतेची सेवा करणं हे मंत्रिपदापेक्षा मोठं, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। जनतेसाठी आवाज उठवणं हेच पहिलं कर्तव्य असल्याचं विधान। राजकारणात काय चाललं आहे याच्यावर भाष्य न करणंच हे मला वाटतं की राजकारणामधला उत्तम गुण आहे, अशी आज अवस्था आहे। पण कोण कोणाला भेटतं यावर आता चर्चा करणं हे सर्वदूर बंद होणं हेच मला वाटतं की जनहिताचे होईल। मी सांगितलं जय भवानी जय शिवाजी हा आमच्यासाठी असणारा सर्वात मोठा मंत्र आहे। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। महामंडळ विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। जागा वाटपासंदर्भात काय निर्णय होणार याकडे लक्ष। पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ईव्ही कारचा वापर सुरू। सुनेत्रा पवारांचा ईव्ही कारमधून प्रवास। भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एसटी प्रवास। पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रतिसादाला आवाहन। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी, सूत्रांची माहिती। मनीषा मांढरेंनी प्रश्न फोडताना खबरदारी घेतली। 25 वर्षांपेक्षा अधिक काळ एकच विषय शिकवल्यानं मनीषा मांढरे प्रश्न लक्षात ठेवायची। मांढरेला सगळे प्रश्न तोंडपाठ, तपास यंत्रणा लिखित डिजिटल साहित्याच्या मागावर, सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरनं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं अत्यंत सुनियोजित कट रचल्याची माहिती। मोटेगावकरनं पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेचीही एनटीए पॅनलवरती वर्णी लावल्याचं समोर। मोटेगावकरनं आर्थिक ताकदीच्या बळावर नेटवर्क उभारल्याचा सीबीआयला संशय। कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि एज्युकेटर्स फेडरेशनची आज दिल्लीमध्ये दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद। प्रश्नपत्रिका फुटीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अचूक आराखडा सादर करणार। सीबीएसईच्या ऑनलाईन स्क्रीन मार्किंग प्रणालीसह उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील त्रुटी आणि सुधारणा यावरही सविस्तर चर्चा। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा नीट घोटाळ्यावर प्रहार, गरज पडल्यास कायदेही बदलले पाहिजेत, मुनगंटीवारांची मागणी। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील निलेश सुरावसेचं डॉक्टर होण्याचं स्वप्न। पेपरफुटीनं अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी। गेल्या 3 वर्षांपासून तो डॉक्टर होण्यासाठी प्रयत्नशील होता। नीट पेपरफुटीनं निलेश आणि कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत। ईडीनं भोंदू अशोक खरातचा ताबा घेतला। अशोक खरातला पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार।
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खरातलाच पीएमएलए कोर्टात हजर करणार. विशेष पीएमएलए कोर्टानं खरातच्या चौकशीसाठी वॉरंट काढलंय. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होणार असल्यानं शेतकरी कर्जमाफीला ब्रेक लागणार का, असा सवाल उपस्थित होतोय. मतदान झाल्यास 25 जूनपर्यंत आचारसंहिता राहील. 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन. सहकार मंत्रालयाकडून कर्जमाफीचा प्रस्ताव तयार. शेतकरी कर्जमाफीला तांत्रिकदृष्ट्या अडचण येणार नाही. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया. आचारसंहितेचं कारण करून टाळाटाळ केली तर गप्प बसणार नाही, शेट्टींचा इशारा. मुंबईकरांच्या आवडीचे पदार्थ आता महाग होणार आहेत. मुंबईमध्ये पावाच्या लादी महागल्या. प्रति लादी 5 रुपयांची वाढ. वडापाव, समोसा पाव, मिसळपाव, पावभाजी, भुर्जी पावचे दरही वाढणार. काही ठिकाणी ब्राऊन ब्रेडच्या किमती या 45 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 86 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 83 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात पेट्रोल 3 रुपयांनी आणि डिझेलचे दर 3.18 रुपयांनी वाढले होते. आता 5 दिवसात इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढलेले आहेत. मुंबई पुण्यामध्ये पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलंय. सोलापुरातही दरवाढीनंतर पेट्रोल 108 रुपये 21 पैसे आणि डिझेल 94 रुपये 75 पैशांवर. तर नाशिक शहरामध्ये पेट्रोल 108.84 तर डिझेल 95.35 रुपये दरानं मिळणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भंडाऱ्यामध्ये पेट्रोलचे जुने दर होते 107.79 रुपये प्रति लिटर. नवे दर 108.69 रुपये प्रति लिटर. डिझेलचे जुने दर होते 94.30 रुपये प्रति लिटर तर नवे दर आहेत 95.24 रुपये प्रति लिटर. सोलापूरमध्ये पेट्रोलचे जुने दर होते 107.28 रुपये प्रति लिटर. नवे दर 108.21 रुपये प्रति लिटर. डिझेलचे जुने दर प्रति लिटर 93.81 रुपये. नवे दर 94.75 रुपये प्रति लिटर. नाशिकमध्ये पेट्रोलचे जुने दर 107.93 रुपये प्रति लिटर. नवे दर 108.74 रुपये प्रति लिटर. डिझेलचे जुने दर 94.41 रुपये प्रति लिटर. नवे दर 45.35 रुपये प्रति लिटर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे जुने दर 108.56 रुपये प्रति लिटर तर नवे दर 109.47 रुपये प्रति लिटर. डिझेलचे जुने दर 95.1 रुपये प्रति लिटर. नवे दर 95.95 रुपये प्रति लिटर. कोल्हापुरात पेट्रोलचे जुने दर 107.31 रुपये प्रति लिटर. नवे दर 108.37 रुपये प्रति लिटर. डिझेलचे जुने दर 93.85 रुपये प्रति लिटर. नवे दर 94.93 रुपये प्रति लिटर. आणि याचा परिणाम वाशिममध्ये सुद्धा पाहायला मिळाला. वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी वाहन चालकांच्या डिझेल मिळवण्यासाठी रांगा. मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्यानं पंपावर रांगा कायम. शेतीच्या मशागतीत ट्रॅक्टर मशीनसाठी डिझेलची आवश्यकता. डिझेल आम्हाला मिळेल का नाही याची आमच्या मनात कुठेतरी खंत आहे. कारण 2 पेट्रोल पंपावर गेलो तिथं काय आमचा नंबर लागला नाही. सध्या शेतातील कामं चालू असल्यामुळे शेतामध्ये सगळे कामं डिझेल न भेटल्यामुळे खोळंबलेले आहेत. तरी शासनाने शेतकऱ्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलावं. जे खेडे विभागातील ग्रामीण भागातील पेट्रोल पंप आहेत ते शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावे, हीच मी शेतकऱ्याच्या वतीने शासनाकडे मागणी करतो. वाशिममध्ये डिझेल मिळवण्याकरता मध्यरात्रीपासून नागरिकांच्या रांगा. संतापाच्या भरात थेट पोकलेन पेट्रोल पंपावरती आणला. कॅन घेऊन पेट्रोल पंपावर मोठी रांग. नंदुरबारमध्ये डिझेलच्या कमतरतेमुळे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा. डिझेल तुटवड्याच्या चर्चेमुळे वाहनधारकांकडून इंधन भरण्यासाठी गर्दी. कंपन्यांकडून वेळेवर इंधन पुरवठा होत नसल्याचा आरोप. दौरे चालू आहेत मोदी साहेबाचे आणि कास्तकार इकडे मरून आला. एक तर भावामुळे मरते, इकडे शेतीच्या कामासाठी मरते. काय ते मोदी साहेबाचे दौरे चालू राहतात आणि फडणवीस साहेबाचे बी मिटिंगा चालू राहतात. फक्त राज्य सरकारचं बी काम आहे कमीत कमी हे डिझेल पेट्रोलची सुविधा करून द्यावं. आता कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलो तर 500 रुपयाचं डिझेल देऊन राहिलं. त्या ट्रॅक्टरवाल्याने 500 रुपयाचं ट्रॅक्टरमध्ये टाकलं ते शेतीचं काम किती घंटे कराल.
बुलढाण्यात सलग 6व्या दिवशी इंधन टंचाई, शेतकरी आणि वाहन चालकांची रात्र पेट्रोल पंपावर. जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी 22 पेट्रोल पंपांवरती डिझेलचा मोठा तुटवडा. सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात अनेक पंप कोरडे ठाक. डिझेल मिळणाऱ्या पंपांवरती मोठ्या रांगा. शेतीच्या मशागतीचे दिवस असून डिझेल मिळत नसल्यानं संताप. अमेरिका आणि इराण संघर्षात भारतासाठी मोठी गुड न्यूज. रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेकडून भारताला आणखी 1 महिना मंजुरी. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $111वर पोहोचल्यानं निर्णय. दरवाढीनंतरही भारतीय तेल कंपन्यांना रोज 750 कोटींचा तोटा. मार्चमध्ये 2.25 दशलक्ष बॅरल तर एप्रिलमध्ये 2.1 दशलक्ष बॅरलची खरेदी. औषध दुकानदार उद्या दुकानं बंद ठेवणार. 12.5 लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते वितरक संपात भाग घेणार. औषधांच्या ऑनलाईन विक्रीला दुकानदारांचा कडाडून विरोध. केंद्र सरकार ऑनलाईन विक्री रोखत नसल्यानं संपाचं शस्त्र. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची माहिती. अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा उद्यापासून देशव्यापी बंद. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात बंदची भूमिका. सांगली जिल्ह्यातील 4200 मेडिकल बंद राहणार. 19 तारखेला रात्री 12 ते 20 तारखेला रात्री 12 पर्यंतचा हा बंद आहे. आपत्कालीन आणि इमर्जन्सीच्या औषधाच्या विषयामध्ये आम्ही तालुका, प्रत्येक विभाग आणि शहरं या ठिकाणी आम्ही योग्य प्रकारचं नियोजन केलेलं आहे. आमचे सगळ्या लोकांचे त्या ठिकाणची नावं आणि नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्याशिवाय त्या कार्यालयामध्ये आमची लोक बसून असतील. लोकांना नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही 100% घेऊ. विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता. अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. दुपारी बाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आजही विदर्भातलं तापमान 45 अंशांच्या वर राहण्याची शक्यता. मुंबईचं कमाल तापमान 38 ते 36 अंशांवरून 32 अंशांवर येण्याची शक्यता. मुंबईची आर्द्रताही कमी होणार असल्यानं उकाडा वाढण्याचा अंदाज. मान्सून अंदमानात असून 26 मेच्या आसपास केरळात दाखल होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज. शहापूर आणि कसारा परिसरात भीषण पाणी टंचाई. शहापूरमध्ये शेकडो गावपाड्यांमध्ये 38 टँकरद्वारे पाणी पुरवठा. जलजीवन मिशनसारख्या योजना कागदावर. गावांमध्ये नळांना पाणीच नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. SRPFची परीक्षा अखेर रद्द. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. 24 मे रोजी पुन्हा लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती. खासगी प्रकाशकाच्या प्रश्नपत्रिकेतील तब्बल 8 प्रश्न तसेच्या तसे आले होते. नागपूरमध्ये विविध मागण्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मागण्या मान्य करा नाहीतर विद्यापीठ ठप्प करू, कर्मचाऱ्यांचा इशारा. 5 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.